जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत. पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील. ते पब्लिकली ठेवण्यात आले आहेत. अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्ही त्याला पाहू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाण्याआधी आपल्याला त्या प्रकारच्या सराव टेस्ट देणं गरजेचं आहे. अशा ऑनलाईन सराव टेस्ट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल तर तुम्ही पाहणार आहात, परंतु आपले शिक्षक, पालक, नातेवाईक, मित्र सर्वजण आपल्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. पहा, 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला शिकवणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या वतीने तुम्हाला देत आहोत. पहा, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिका करत चला, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव आणि चांगल्या प्रकारे आपल्या मनातील प्रश्न, तुमच्या मनातील शंका तुम्ही युट्यूबला लाईव्ह तासिकेमध्ये चॅट करून सुद्धा मला विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल. हा बोला ना. हा ना ना, शाळेत डबा घेऊन ये. 9:9 नाही का मी. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिका करत चला. लाईव्ह तासिकेचा आनंद काही वेगळाच असतो. पहा, सर्व विद्यार्थी लाईव्ह तासिकेचा मनमुराद आनंद घेतात, खूप एन्जॉय करतात, आपले उत्तर टाईप करतात, चुकीचे बरोबर उत्तर टाईप करतात, आपल्या मित्रांचे विचार पाहतात, शेअर करतात आणि मित्रांबरोबर जोडीने अभ्यास करतात. पहा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या 4वी-5वीच्या मुलांसाठी सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं, रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000 पर्यंत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही आमच्या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम आपणास अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. कोणत्याही प्रकारची शुल्क न आकारता महाराष्ट्रात कोणताही क्लासेस एवढ्या डिजिटल अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकत नाही, आम्ही याची खात्री देतो. आणि याचा सर्वात जास्त लोकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सार्थक आज शाळा आहे, परत विचारू नको, कालच आपलं याच्यावरती बोलणं झालं होतं सार्थक. चला, सर्व गोष्टीचा या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आम्ही आव्हान करतो. पहा, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासिकेचा प्लस रेकॉर्डेड तासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. पहा, तासिकेच्या नंतर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर युट्यूब वरती उपलब्ध आहेत. ते पब्लिकली ठेवण्यात आले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आम्ही कोणतीही गोष्ट प्रायव्हेट केलेली नाही, तुमच्यासाठी सर्व गोष्टी पब्लिक केल्या आहेत. हॅलो, हा बोला ना. हा हा, श्रेयाची युट्यूब लाईव्ह तुम्ही लाईव्ह तास आहे, फोन करू नका. 9 वाजेपर्यंत लाईव्ह तास असतो. महाराष्ट्रातून बरेचसे पोरं लाईव्ह तास करीत असते, तर 9च्या नंतर फोन करा. कसं चार्जिंग लावले. चला विद्यार्थी मित्रांनो, 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुम्ही याचा लाभ घ्या.
पाचवी जवाहर नवोदय 5वी व सैनिकी स्कूलचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत. पहा, सॉरी फोन आल्यामुळे डिस्टर्ब झालं. सॉरी विद्यार्थी मित्रांनो. 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला 3 विषयाचा अभ्यास करावा लागतो. मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा. यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह प्रशिक्षणाचं आज आपण आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयाचा अभ्यास करण्यासाठी किंवा नवोदयचा अभ्यास करण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे. त्याच्यामधून आपण लाईव्ह तासिका करत असतो. सॉरी, फोन आल्यामुळं खूप डिस्टर्ब होतो विद्यार्थी मित्रांनो. चला, 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी आपण जे पुस्तक खरेदी करतो त्यामध्ये आपल्याला भाषा विषयासाठी 50 ते 60 उताराचा अभ्यास करता येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, ते 50 ते 60 उत्तरे आपल्याला भाषा विषयाचे पैकीची पैकी गुण घेण्यास परिपूर्ण नाहीत. आपल्याला भाषा विषयासाठी 4 उतारे येणार आहेत. प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न असणार आहेत आणि ते 20 प्रश्न आपल्याला 25 गुणासाठी असणार आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते 25 गुण म्हणजे 20 प्रश्न जर बरोबर सोडवायचे असतील तर जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला 200+ PDF स्वरूपातील उत्तरे उपलब्ध करून देणार आहोत. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला भाषा विषयासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका आम्ही भाषा विषयासाठी उपलब्ध करून देणार आहोत. तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 154 मध्ये आपल्या सहर्ष स्वागत करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 154 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 154 स्क्रीनवर शेअर केला आहे. उत्तरा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उत्तरातील एकही प्रश्न आपला चुकणार नाही. सार्थक, एकदा सांगितलेलं समजत नाही का? शाळा आहे म्हणल्यानंतर परत परत तोच प्रश्न विचारून का डिस्टर्ब करतोयस मला? प्रशांत सानप, वैष्णवी सोनवणे, क्षितिजा खाडे, अक्षता सानप, कृष्णा खाडे, सृष्टी गंडास, सार्थक खटके, श्रेया चौरे यांचं वाचून झालंय. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रदीप सानप, अभिनंदन. चला, तुमचं वाचून झालंय. खूप छान विद्यार्थी मित्रांनो, वाचण्याचं स्पीड अगदी योग्य. चला, मी उत्तरा वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपला एकही प्रश्न चुकणार नाही. उत्तरा क्रमांक 154. धरणी माता सर्वांशी सारखे वागते, कोणाशीही भेदभाव करत नाही, त्याचप्रमाणे आपण वागले पाहिजे. निसर्गाने माणसाला भरभरून दिला आहे. सूर्य आपला तेज देताना, सरिता आपलं पाणी देताना, वारा वाहताना, वृक्ष सावली देताना, आकाश सर्वांना कवीत घेताना कोणताही भेदभाव करत नाही. तेव्हा ते निसर्गाने सर्वांना सर्वच घटक कुठेही भेदभाव न करता आपल्या याकडे दुसऱ्यांना देत असतात. सर्वांना समान समजत असतात.
तर आपणही इतरांशी काहीही भेदभाव करता कामा नये. हेच सर्वांना मोठी शिकवण आपण निसर्गाकडून घेतली पाहिजे. म्हणूनच आपण नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. त्याग आणि परोपकार हे निसर्गाचे गुण आपण घेतले पाहिजे. पहा, निसर्गातून आपल्याला ऊन, वारा, पाऊस, सावली, पाणी या सर्व गोष्टी मिळतात. निसर्ग फळे, धान्य भरभरून देतो. भूमी आपली, जमीन आपल्याला सर्वांना समान वागवते. निसर्गाबद्दल वर्णन आलेला हा उतारा यशस्वी अभिनंदन. चला कृष्णा खाडे, अभिनंदन तुमचं. यशस्वी, तुझ्या मोबाईलवरून तास शिका करते, तो मोबाईल येताना आपल्या फाट्यावरती घेऊन ये, जेणेकरून त्या तास मोबाईल मध्ये थोडी सेटिंग करून देतो. यशस्वी, येताना मोबाईल, ज्या मोबाईलवरून तू ताशिका करते तो मोबाईल घेऊन ये. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 154 मधील पहिला प्रश्न. सर्वांना समान समजणारा कोण? सर्वांना समान समजणारा कोण? पर्याय ए भाऊ, पर्याय बी निसर्ग, पर्याय सी मित्र आणि पर्याय डी आपण. सर्वांना समान समजणारा कोण? चला, योग्य उत्तर प्रश्न आहे. याचं उत्तर चुकीचं सेट झालंय का? डी उत्तर दिलंय. पहा, सर्वांना समान समजणारा कोण? पर्याय ए भाऊ, पर्याय बी निसर्ग, पर्याय सी मित्र, पर्याय डी आपण. चला, योग्य उत्तर टाईप करा. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, सार्थक बी उत्तर, यशस्वी बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, अक्षिता सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी, साक्षी खाडे बी, आसवरी सानप, महेश सानप दोघांचे बी उत्तर, प्रदीप बी उत्तर, श्रेया चौरे बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. तुमचं अभिनंदन. प्रश्न पहिला, सर्वांना समान समजणारा कोण याची ओळ क्रमांक टाका, जेणेकरून मला कळन निसर्ग तुम्ही उत्तर देताय. क्षितिजा खाडे बी, अनुष्का थोरवे बी उत्तर. पहा, दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतो प्रशांत, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. पहा, धरणी माता सर्वांशी सारखे वागते, कोणाशीही भेदभाव करत नाही, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. सर्वांना समान समजणारा कोण असतो? तर तो आहे निसर्ग. चला, खूप छान. पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. ज्यांनी बी उत्तर दिलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टी अभिनंदन, ओळ क्रमांक सांगितले. चला, पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. सर्वांवर छत्र धरणारा कोण? सर्वांवर छत्र धरणारा कोण? छत्र म्हणजे आपल्याला सावली देणारा कोण? पहा, पर्याय ए छत्री, पर्याय बी टोपी, पर्याय सी आकाश आणि पर्याय डी छप्पर. काय केलं विष्णू? चला, योग्य उत्तर टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांवर छत्र धरणारा कोण? चला, योग्य उत्तर वैष्णवी सोनवणे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाईप नाही केलं. श्रेया चौरे सी उत्तर, प्रशांत सनप सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी, वैष्णवी सोनवणे सी. श्रेया मध्ये चौथ्या ओळीमध्ये उत्तर. आपण चौथी ओळ वाचू बघा. आकाश सर्वांना कावेत घेताना कोणताही भेदभाव करत नाही. अभिनंदन श्रेया, अभिनंदन यशस्वी, श्रेया अभिनंदन तुझं. सार्थक खटके सी उत्तर, यशस्वी भवर सी उत्तर, क्षितिजा खाडे सी उत्तर, अनुष्का सानप सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, साक्षी खाडे
सी उत्तर सावरी सानप, महेश सानप सी उत्तर. अभिनंदन सर्वांचं, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. कृष्णा सानप सी उत्तर. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, अगदी योग्य उत्तर. सर्वांवर छत्र धरणारा कोण? तर आकाश. पहा, ज्यावेळेस कडक ऊन पडतं त्यावेळेस आपल्याला सावलीची गरज असते. त्यावेळेस जर ढग सूर्याच्या आणि आपल्या मध्ये आले तर आपल्याला थोडा थंडावा मिळतो. सर्वत्र सावली प्रकारची मिळतं. ज्याप्रमाणे झाडाच्या खाली सावली असते त्याप्रमाणे ढगाची सावली आपल्याला मिळते. म्हणजे आपल्यावर छत्र धरणारा कोण? तर तो आहे आकाश. ढग, नभ, गगन हे समानार्थी शब्द. त्यातला सी उत्तर बरोबर आकाश. आकाश उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप खूप छान. दोन्ही प्रश्नाची अगदी बरोबर उत्तर. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. निसर्गाकडून आपण काय शिकले पाहिजे? निसर्गाकडून आपण काय शिकले पाहिजे? पहा, शेवटच्या ओळीमध्ये याचं उत्तर. शेवटच्या ओळीमध्ये याचं उत्तर. पर्याय स्वार्थवृत्ती जोपासणे, पर्याय बी स्वतःपुरता फायदा पाहणे, पर्याय सी भेदभाव न करणे आणि पर्याय डी आळस करणे. पहा, आपण कोणती वृत्ती निसर्गाकडून शिकले पाहिजे? माणसाने निसर्गाकडून कोणती वृत्ती शिकली पाहिजे? चला, योग्य उत्तर टाईप करा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णवी सोनवणे सी. यशस्वी भवर सी उत्तर. प्रशांत सानप सी उत्तर. प्रशांत आणि यशस्वी श्रेया ओळ क्रमांक सांगताय. यशस्वी आणि श्रेया पण ओळ क्रमांक सांगते. तुमचं अभिनंदन. प्रशांत सी उत्तर. सृष्टी गंधाळ सी. कृष्णा खाडे सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. सार्थक प्रश्न क्रमांक टाकत चल सी उत्तर. साक्षी खाडे सी उत्तर. श्रेया चौरे अभिनंदन. ओळ क्रमांक सांगताय. चौथी ओळ पहा. भेदभाव. पहा, आकाश सर्वांना काव्यात घेतं, कोणाशी भेदभाव करत नाही. म्हणजे भेदभाव न करण्याची वृत्ती आपण घेतली पाहिजे. पहिल्या ओळीमध्ये पण पहा, धरणी माता कोणाशीही भेदभाव करत नाही. 2 जागेवरती उत्तर पहा. खूप खूप अभिनंदन. कृष्णा सानप सी उत्तर. साक्षी खाडे चौथ्या लाईन मध्ये म्हणते अभिनंदन साक्षी तुझं. खूप छान. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न चौथा. निसर्गाकडून आपण काय शिकलं पाहिजे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी भेदभाव न करणे. जसा निसर्ग सर्व माणसांना सर्वांना समान वागवतं तसंच आपणही सर्वांना समान वागवलं पाहिजे आणि सर्वांशी प्रेमाने वागलं पाहिजे. हाच निसर्ग आपल्याला शिकवत असतो आणि त्याच्याकडून हा गुण माणसाने घेतला पाहिजे. अगदी योग्य उत्तर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. प्रश्न चौथा. नदी या शब्दाला समानार्थी कोणता शब्द उतार्यात आला आहे? पहा, यावेळेस मात्र आपल्याला उतारा वाचावा लागेल. उतार्यामध्ये आलेला शब्द आपल्याला सांगावा लागेल. पर्याय ए धरणी, पर्याय बी रवी, पर्याय सी सरिता, पर्याय डी पवन. पहा, नदी या शब्दाला समानार्थी कोणता शब्द उतार्यात आला आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, पर्याय ए धरणी म्हणजे नदी म्हणजे धरणी का, पर्याय बी रवी, पर्याय सी सरिता आणि पर्याय डी पवन. या चारीपैकी फक्त एकच समानार्थी शब्द आहे. उतार्यात न शोधताही आपण याचं उत्तर देऊ शकतो. पहा, प्रश्न चौथा. नदीचा समानार्थी शब्द. योग्य उत्तर टाईप करा. वैष्णवी सोनवणे सी उत्तर. प्रशांत सानप सी उत्तर. यशस्वी भवर सी उत्तर. वैष्णवी मध्ये चौथ्या ओळीमध्ये हा शब्द आला आहे. सरिता आपले पाणी देताना, सरिता आपले पाणी देताना अशी ओळ आहे. पहा, अभिनंदन वैष्णवी. चला, साक्षी खाडे सी उत्तर. सार्थक कटके सी उत्तर. सृष्टी गंधाळ सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. यशस्वी भवर मध्ये थर्ड लाईन मध्ये अभिनंदन. प्रशांत शब्दच वाचला नाही. कोणता शब्द वाचला नाही? श्रेया चौरे सी उत्तर. कृष्णा सी उत्तर. अक्षता सानप सी उत्तर. चला, सर्वांचं अभिनंदन. वरून तिसऱ्या ओळीमध्ये म्हणते साक्षी खाडे, श्रेया चौरे तिसरी ओळीमध्ये अभिनंदन श्रेया, अभिनंदन साक्षी. चला, युवराज थोरवे चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर. सर्वांचंच अभिनंदन. प्रश्न चौथा योग्य उत्तर सरिता. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप असं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न.
उतारा क्रमांक 154 मधील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. सूर्य, डोंगर, नदी, वारा, आकाश हे कशाचे घटक आहेत? सूर्य, डोंगर, नदी, वारा, आकाश हे कशाचे घटक आहेत? पर्याय ए धरणीचे, पर्याय बी समुद्राचे, पर्याय सी निसर्गाचे आणि पर्याय डी कोणाचेही नाही. चला, योग्य उत्तर पाचव्या प्रश्नाचं. अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं नाही. ज्याचं उतार्याचं आकलन झालं आहे, ज्याला उतारा समजला आहे, तोच विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. प्रश्न पाचवा. सूर्य, डोंगर, नदी, वारा, आकाश हे कशाचे घटक आहेत? पर्याय ए धरणीचे, पर्याय बी समुद्राचे, पर्याय सी निसर्गाचे, पर्याय डी कोणाचेही नाही. वैष्णवी सोनवणे शी उत्तर, सौरी सानप, महेश सानप शी उत्तर, कृष्णा खाडे शी उत्तर, क्षितिजा सानप शी उत्तर, क्षितिजा खाडे शी उत्तर, अक्षता सानप शी उत्तर, साक्षी खाडे शी उत्तर, प्रदीप सानप शी उत्तर, यशस्वी भवर शी उत्तर, सृष्टी गंडाळ शी उत्तर, युवराज थोरवे शी उत्तर, प्रशांत सानप शी उत्तर, श्रेया चौरे शी उत्तर, सार्थक कट्टे शी उत्तर. सर्वांचंच कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. दोन्ही उत्तरात तुम्ही पैकीच्या पैकी गुण घेतले. प्रधान सी उत्तर. प्रधान जे असतील त्यांनी प्रश्न क्रमांक टाकत चला. प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाका. प्रधान. चला, खाडे, थोरवे तुमचं अभिनंदन. चला, अभिनंदन. पहा, दोन्ही उत्तरात तुम्ही पैकीचे पैकी गुण घेतले. असेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 20चे 20 प्रश्नांचे पैकीचे पैकी गुण शेवटच्या परीक्षेमध्ये घ्यायचे आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 154 येथे पूर्ण होत आहे. तुमचं अभिनंदन. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूब चॅनलची व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलच्याही लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, लाईव्ह तासिकेचा लाभ घेऊ शकता. चौथी आणि पाचवीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी आमच्या युट्यूब चॅनलचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. व्हिडिओला विद्यार्थ्यांनो लाईक करा आणि आपला हा युट्यूबचा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही या लाईव्ह तासिकेचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि टेलिग्रामवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, चला, उत्तरा क्रमांक 154 आपण इथं पूर्ण करतोय. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.